या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र पंढरपुरात लाखो भाविकांची सुरक्षितता आणि जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला वेग दिला आहे। स्मार्ट वारी सुरक्षित वारी या संकल्पनेअंतर्गत जिल्ह्यातील 81 हिस्ट्री शीटर, गँग हिस्ट्री शीटर आणि सराईत गुन्हेगारांची पोलीस मुख्यालय येथे विशेष परेड घेऊन त्यांना कडक समज देण्यात आली। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या विशेष उपक्रमात आगामी आषाढी वारी, धार्मिक उत्सव आणि सणांच्या काळात कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणारे कृत्य करू नये अशा स्पष्ट सूचना संबंधितांना देण्यात आल्या। समाजात शांतता आणि सलोखा राखण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली। यावेळी उपस्थित सर्व सराईत गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र लिहून घेण्यात आले। तसेच या हमीपत्राचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस अधीक्षकांनी दिला। विशेष म्हणजे केवळ कारवाईवर भर न देता गुन्हेगारी प्रवृत्तीतील व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही पोलिसांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे। इच्छुक आणि पात्र व्यक्तींना योग्य रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य तसेच शेती करणाऱ्यांना मोफत कृषी सल्ला व मार्गदर्शन देण्याची माहिती या बैठकीत देण्यात आली। सोलापूर ग्रामीण पोलिसांचा हा उपक्रम केवळ गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यापुरता मर्यादित नसून प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि पुनर्वसनाचा समतोल साधत आषाढी वारी अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। शेतीच्या वाजामध्ये काही ना काही इश्यू चालू असते, भावाचं भांडण, चुलत भाव, हे भाव, असं वेगवेगळे गुन्हे तुमच्याकडून झाले असतील, त्यासाठी परत तुम्हाला करायचं नाही आहे। जे रिपीट ऑफेंडर झाले, जे हिस्ट्री शीटर आहे म्हटलं तर तुमचा गुन्हे जास्त आहे, तुम्ही जास्त वेळ गुन्हे केलेले आहे, तुम्ही प्रतिबंधक पण केले असतील, हद्दपार पण झाले असतील तरी तुम्ही गुन्हे करत असणार। त्यासाठीच तुमचं तुम्ही पोलिसाच्या नजरेमध्ये राहण्यासाठी हे ड्राईव्ह सुरू केलेले आहे, समजलं का? आता वारीचा वेळ आहे, वारीच्या अनुषंगाने प्रत्येक माणसाला व्हेरीफाय करणार, नंतर त्यांना आम्ही काही एक प्रोग्राम पण सुरू केले, पहाट प्रोग्राम म्हणून, ज्यांनी करून हे गुन्हेगार आहे परत गुन्हेगारी करायला नाही पाहिजे म्हणून त्यांना काही योजना पण आम्ही सुरू केले। ते किती लोकांकडे काम आहे आता सध्या काम करतायत, हात वर करा। किती लोकांकडे बिलकुल काही काम नाही आहे, काम शोधतायत, हात वर करा। तर आमचा टीम आता टेबल लावतील, ते तुम्ही नोंद करून घ्यायचे। बरेचसे पारधी लोक किती आहे इथं, हात वर करा। पारधी समाजाचं काही लोक आहे, पारधी समाज असतील आणि बाकी इतर समाजाचे लोक असतील, त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल, फक्त त्यांच्यासाठी नाही आहे, सगळं जे गुन्हेगारी परत करतात त्यांच्यासाठी आम्ही पहाट प्रोग्राम सुरू केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला रोजगार भेटून जाईल। तुमचं जे वेगवेगळ्या योजना असतात, सरकारी योजना, ते तुम्हाला कसं आम्ही पोचून देण्याचं आम्ही थोडं काम करू। बट आम्हाला शब्द द्यायचे आहे की कोणी परत गुन्हे करणार नाही, गावामध्ये जाऊन भांडण करणार नाही, नंतर ते जुगार असतील, मटका, जुगार, धंदे, हे सगळं पूर्ण सोडायचं आहे, तरच आम्ही तुम्हाला मदत करू, नाहीतर अन्यथा याचं पुढचं आम्ही कारवाई सुरू करणार आहे। हद्दपार काही लोक हद्दपार झाले असतील, त्याचं पुढचं स्टेप आहे की MPDA करणार, तुम्ही परत जेलबंदी होणार, नंतर तुमचं ते पण नाही झालं तर ते आम्ही बरेचसे आता नवीन कायद्यामध्ये BNS 111, 112 आले। जुगारचं किती गुन्हेगार आहे, हात वर करा। जुगारचं गुन्हेगार कोण नाही, दारूचं गुन्हेगार 2, मारामारी केले गुन्हेगारी। तर आम्हाला रेकॉर्ड बघून आता सगळ्यांना वेगळं करणार आहे, तुम्ही स्वतः सांगितलं तर ठीक आहे, नाहीतर आम्ही रेकॉर्ड काढून वेगवेगळं करणार अन्यथा तुमच्यावरती आम्ही पुढचं आमच्याकडे सगळं यंत्रणा आहे। त्यासाठीच कृपया तुम्ही आमचं जे पोलीस आहे, अंमलदार तुमच्यासोबत आलेले, अधिकारी तुमच्यासोबत आलेले आहे, तर परत गुन्हे करायचे नाही आहे आणि बाकी लोकांना तुम्ही क्लिअर मेसेज सांगायचं आहे। सगळ्यांना समजलं का? आता कोणाला नोकरी नाही आहे, नोकरी काय पाहिजे, तुमच्या मुलांना शिक्षणासाठी आम्ही झडपी शाळामध्ये त्यांना ॲडमिशन देऊ,
वेगवेगळ्या गुन्हेगारीसोबत आम्ही बसल्यानंतर आम्हाला समजून येते की ते समाजात वरून वंचित झालेले असं दिसते. समाज त्यांना वेगळ्या पद्धतीनं बघतात. त्यांच्या मुलांना कधी शाळेमध्ये ॲडमिशन देत नाही. तुम्हाला कामासाठी गेले तर तुम्हाला कामं भेटत नाही. परत तुम्ही गुन्हे करतात, परत तुम्ही जेलमध्ये जातात, परत ते गुन्हेगारीसोबत तुम्ही बसतात, परत बाहेर येऊन परत तेच काम करतात. हे असं चक्रामध्ये तुम्ही बरेचसे लोक फसलेले आहे. त्यासाठीच आम्ही हे प्रोग्राम सुरू केलेले आहे की जेणेकरून तुम्हाला जे सरकारी योजना असतील आणि आणखी काही आमच्याकडे योजना आहे. कोणाला काय किती लोकांकडे शेती आहे, तर शेतीचं काही आमच्याकडे तंत्रज्ञान आहे, काही ट्रेनर्स आहे. आम्ही ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटसोबत आम्ही त्यांना सांगून आम्ही तुम्हाला मदत करू. बट तुम्हाला इथं एक फॉर्म साईन करून द्यायचं आहे की परत तुम्ही गुन्हेगारी करणार नाही. कोणाला नोकरी पाहिजे, काय पाहिजे, आम्ही मदत करू. ते हवालदार तुम्ही परत त्यांना अलंकार हॉलमध्ये घेऊन जावा. तिकडं वेगवेगळं टेबल लावलेले आहे. ते टेबलमध्ये त्यांना सगळं फॉर्म्स भरून घ्या आणि पुढचं आम्ही कारवाई सुरू करू. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.